नमस्ते, मी गणेश खेडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम या यूट्यूब सिरीजमध्ये आज एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत. तो आहे बिमस्टेक. बिमस्टेक ही एक कॉन्फरन्स आहे, ती नुकतीच आता पार पडायचं काम चालू आहे. सध्या तिचं जी कॉन्फरन्स आहे ती होत आहे आणि मग त्या अनुषंगानं आपल्याला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ती सर्व माहिती आपण इथं पाहणार आहोत. बिमस्टेक जी आहे ही संघटना, हिची स्थापना 6 जून 1997 ला झालेली आहे. बँकॉक जाहीरनामा जे आहे, ज्याला बँकॉक डिक्लेरेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, त्यानं बिमस्टेकची स्थापना झालेली आहे. ज्यावेळेस या संघटनेची स्थापना झालेली आहे, बिमस्टेक जे आहे त्यात वेगवेगळे देश आहेत ते आपण पाहूयात. पण ज्यावेळेस सुरुवातीला ही जे संघटना स्थापन झाली त्यावेळेस बांगलादेश, भारत, श्रीलंका आणि थायलंड असे 4 देश होते आणि त्याचे इनिशियल पासून बीस्ट हा शब्द तयार झाला. त्या संघटनेचं त्यावेळेचं नाव बीस्ट होतं. 1997 ला त्यात म्यानमार ऍड झालेला आहे. बिम्स्ट हे नाव झालेलं आपल्याला पाहता येतं. 2004 मध्ये त्यामध्ये नेपाळ आणि भूतान हे देश सहभागी झालेले आपल्याला पाहता येतात. सध्या या बिमस्टेक मध्ये एकूण 7 सदस्य आहेत. आपल्याला इथं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोण कोण आहेत? म्यानमार, बांगलादेश, भूतान, श्रीलंका, नेपाळ, भारत आणि थायलंड. याचं जे काही निमॉनिक्स किंवा ट्रिक आहे ते MBPS नीट या अर्थानं तुम्ही लक्षात ठेवू शकता. या बिमस्टेकचे सदस्य विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नेपाळ आणि भूतान हे 2 आवर्जून लक्षात ठेवा. ते का ते मी सांगतोच. M म्यानमार, B 2 बांगलादेश आणि भूतानसाठी आहे, S श्रीलंकेसाठी आहे, N नेपाळसाठी, I इंडियासाठी आणि T थायलंडसाठी. हे ट्रिक आपल्याला त्याची पाहता येते. हे बिमस्टेकचे जे आहेत ते सदस्य देश पाहता येतात. ही जी संघटना आहे, या संघटना बंगालच्या उपसागर जो आहे त्याच्या किनाऱ्यावरल्या देशांची मिळून तयार झालेली आपल्याला पाहता येते. हे बे ऑफ बेंगॉल आहे, इंडिया आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, थायलंड आपल्याला पाहता येतो आणि इकडून श्रीलंका. हे 5 झाले. नेपाळ आणि भूतान यांची सीमा बंगालच्या उपसागराला लागत नाही, तरी सुद्धा हे 2 देश बिमस्टेकचे सदस्य आहेत, हे इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. एकूण 7 सदस्य आहेत, त्याच्यापैकी 5 सदस्यांची बे ऑफ बेंगॉलला सीमा लागून आहे आणि नेपाळ आणि भूतानची नाही, हे पण लक्षात ठेवा. आता याचा फुल फॉर्म एक विचारला जाऊ शकतो, तो आहे बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह ऑफ मल्टी सेक्टोरियल. आता ते सेक्टर किती आहेत ते पण आपल्याला पाहिजे. टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन हे तिचा फुल फॉर्म आहे. आता काही वेळा त्या सहभागी देशाच्या नावावरून पण तिचा फुल फॉर्म केला जातो. बी हे जे आहे बे भूतानसाठी, दुसरा बी बांगलादेशसाठी, इनिशिएटिव्ह इंडियासाठी, म्यानमारसाठी मल्टी सेक्टोरियल, सेक्टरच्या साठी श्रीलंका, टी साठी टेक्निकल आणि नेपाळ आपल्याला पाहता येतात. याचं हेडक्वार्टर कुठं आहे? ढाका. बांगलादेश मधलं ढाका जे आहे ते बिमस्टेकचं हेडक्वार्टर पाहता येतं आणि बंगालच्या उपसागर किनाऱ्यावरले देश याच्यात सहभागी झालेले आपल्याला पाहता येतात. ऍक्च्युली 22 डिसेंबर 1997 ला तिला बिमस्टेक नाव दिलेलं आहे. 2004 ला नेपाळ आणि भूतान सहभागी झाले, परंतु 22 डिसेंबर 1997 ला त्याला बिमस्टेक नाव दिलेलं आहे. याचे उद्दिष्ट काय काय आहेत? 2 इथं दिलेली माहिती दिलेली आहे. एक उद्दिष्ट आणि कुठल्या 6 सेक्टरवर भर दिलेला आहे. उद्दिष्ट पहा, आर्थिक सहकार्य नावातच आहे, दहशतवादाचा प्रतिबंध करणं, कृषी, ऊर्जा आणि आपत्कालीन उपाय हे आपल्याला पाहता येतात. आणि 6 एरियावर त्यांनी फोकस केलेला आहे. सुरक्षा, व्यापार, दहशतवाद प्रतिबंध, कृषी, ऊर्जा आणि आपत्कालीन उपाय हे आपल्याला पाहता येतात. या संघटनेमध्ये जगाची 22% लोकसंख्या पाहता येते आणि जवळपास 2.7 ट्रिलियन इतका जगाच्या GDP या संघटनेच्या सदस्य देशांचा आपल्याला पाहता येतो. बे ऑफ बेंगॉलची स्थापना करण्यामागं चीन पासूनच चीनच्या विरोधातली एकीकरण हे पण पाहता येतं. चीनच्या विरोधात सगळ्या देशांनी एकत्र येणं, बंगालच्या उपसागरातल्या देशांनी, ते पण पाहता येतं. सध्याची जी चेअरमनशिप आहे ती थायलंडला पाहता येते मार्च 2022 पासून. म्हणून सध्याची जी काही आता एप्रिल महिन्यामधली 2 आणि 4 एप्रिलच्या दरम्यान जी कॉन्फरन्स होती 6वी, ती थायलंडला होती. तिचे 4th जे महासचिव आहेत ते इंद्रमणी पांडे आहेत. 2024 पासून भारतीय व्यक्ती आहेत इंद्रमणी पांडे. यांच्यावर पण आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महासचिव कोण आहेत? तर भारतीय. कॉन्फरन्स होती कुठं? थायलंडमध्ये.
एकूण आतापर्यंत 6 परिषदा झालेली आहे. सध्याची जी 2 ते 4 एप्रिल 24 एप्रिल झाले चुकून, ते 2 ते 4 एप्रिल या दरम्यान बँकॉक थायलंड इथं होती 6वी कॉन्फरन्स आपल्याला पाहता येते. जुलै 2004 ला पहिली परिषद बँकॉकला झालेली आहे. नंतर नवी दिल्ली इथे दुसरी परिषद झालेली आपल्याला पाहता येते. नंतर म्यानमार, नेपाळ आणि श्रीलंकेला झालेल्या परिषदा पाहता येतात. पहा, नवी दिल्लीला दुसरी झालेली आहे आणि सध्या बँकॉक मध्ये 2 ते 4 एप्रिलच्या दरम्यान जी होती ती 6वी परिषद आपल्याला पाहता येते. 20वी आता जी काही 6वी परिषद आहे त्याच्यात त्या देशाचे प्रमुख आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान सुद्धा त्या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत. परंतु 3 एप्रिलला जे 20वी मंत्रीस्तरीय परिषद आहे, या 3 देशाचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत ते याच्यात भेट झालेली आहे, त्यांनी चर्चा केलेल्या आपल्याला पाहता येतात. मंत्रीस्तरीय परिषद कितवी आहे तर 20वी आहे आणि राष्ट्रप्रमुखाची कितवी आहे तर 6वी आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता या बिमस्टेक सोबत आपल्याला इतर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा भारताचा आणि बिमस्टेकचा आणखी काय काय संबंध आहेत त्याच्यावर आपण फोकस करूयात. लष्करी सराव झालेला एक मिलेक्स नावाचा लष्करी सराव आहे जो सप्टेंबर 2018 मध्ये पुण्यामध्ये झालेला आपल्याला पाहता येतो. मिलेक्स 18 हे लक्षात ठेवा. बिमस्टेक आणि इंडिया मधला मिलिटरी सराव पाहता येतो. पहिली बिमस्टेक व्यापार परिषद ऑगस्ट 2024 मध्ये नवी दिल्लीमध्ये झालेली आहे. CII ही जी व्यापारी संघटना आहे तिनं इनिशिएटिव्ह घेतलेला आपल्याला पाहता येतो. नंतर आता बिमस्टेक कडे कसं पाहिलं जातं, सार्क आणि आसियान या 2 देशांना जोडणारा दुवा म्हणून पाहिलं जातं. सार्क आणि बिमस्टेक ह्या दोन्ही संघटनेचे सदस्य असणारे देश 5 आहेत. बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ आणि श्रीलंका. आणि फक्त आसियानचा सदस्य थायलंड आणि म्यानमार हे 2 देश पाहता येतात. म्हणून बिमस्टेकला दक्षिण आणि आग्नेय आशियामधला दुवा म्हटलं जातं. हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. थायलंड आणि म्यानमार हे आसियानचे सदस्य आपल्याला पाहता येतात आणि बाकीचे जे 5 आहेत ते सार्क आणि बिमस्टेकचे सदस्य पाहता येतात. ठीक आहे. थायलंड आणि म्यानमार पण आहेत, परंतु हे दोन्हीचे सदस्य हे 5 आहेत. बिमस्टेकला जे काही आर्थिक उलाढाल करावी लागते त्याच्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक ADB जी आहे ती सहकार्य करताना पाहता येते. एक फ्री ट्रेड एशिया फ्रेमवर्क करार पण झालेला आहे बिमस्टेक सोबतचा. बिमस्टेक सोबतच्या रिसेंटच्या 2 इव्हेंट आपल्याला पाहिजेत. पहिली बिमस्टेक जलतरण स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये झालेली आपल्याला पाहता येते आणि पहिली बिमस्टेक युवा शिखर परिषद फेब्रुवारी 2025 मध्ये गांधीनगर गुजरातला झालेली पाहता येते. त्याची थीम काय पण आहे, थीम पण देऊन ठेवलेली, युथ ॲज अ ब्रिज फॉर इंट्रा बिमस्टेक एक्सचेंज ही आपल्याला याची थीम पाहता येते. या प्रत्येक याच्यावर आपल्याला क्वेश्चन तयार होऊ शकतो. बिमस्टेक जलतरण स्पर्धा, बिमस्टेक युवा शिखर परिषद जी आहे आणि त्याची थीम याच्यावर आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे बिमस्टेक या संघटनेविषयीचं आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय काय विचारलं जाऊ शकतं हे सर्व आपण इथं कव्हर केलेलं आहे. चालेल, मग आज आपण इथं थांबूयात. थँक्यू.